इथं आले असतील ना खाली? नाही, इकडे एक गाड्या आल्या होत्या, पण ते कोणत्या होत्या माहिती नाही ना. दिल्लीहून आले होते, दिल्लीहून सोमा वाईनला थांबले होते ते. आपला लिंबू सोडा आला आहे. धन्यवाद दादा. खरं तर आपण जेट प्रभज्योत यांना पूर्ण ग्रुपला भेटायला आलो होतो. सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. काही जण बोटिंग पण करतायत. तिथे येल्लो कलरची बोट आहे बघा तिथे. झूम करून दाखवतो मी. मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे. जग खूप सुंदर आहे. घरून निघालो तेव्हा ब्लॉग चालू केला नाही, कारण की एक्साइटमेंटच तेवढी होती. आपले जे दिल्लीचे जेट प्रभज्योत सर आहे ते सोमा वाईनला शुक्रवारी रात्री मुक्कामी होते आणि मला असं वाटलं ते आज भेटतील, म्हणून आम्ही त्या अपेक्षेने सोमा वाईनला आत्ता गेलो होतो. जिथं त्यांचा स्टे होता. तिथल्या सिक्युरिटी गार्डनी सांगितलं ते कालच सकाळी चेकआउट झाले आणि त्र्यंबकला गेले दर्शनासाठी. तर थोडक्यातून आपली भेट मिस झाली त्यांची. आणि मला खूप भेटायची इच्छा होती, कारण की मी त्यांना बघूनच माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. सुरुवातीपासून मी त्यांचं जेव्हा चॅनल होतं तेव्हापासून मी त्यांचे व्हिडिओ बघत होतो, त्यांना फॉलो करत होतो. तर आता इथपर्यंत आलेलोच आहे. तर आपण गंगापूर डॅमच्या बॅक वॉटरपर्यंत चाललो आहे एक छोटासा व्हिडिओ बनवून याच उद्देशाने. तर चला तर मग. ही आपली बाईक खास आपण त्यांना भेटायला आलो होतो. काय हरकत नाही, थोडा मूड ऑफ झाला आहे नाही भेटले म्हणून. परत नंतर परत कधीतरी भेटू. तर आता थोडं खाली उतरू आणि इथून एक 2-5-10 मिनटं थांबू आणि इथून निघू आपण. गाडीला हँडल लॉक करायचं बाकी, तेवढं करून घेऊ. बरीच गर्दी आहे. आपण इथं या दादांकडून लिंबू सोडा घेतोय मस्त 2. तर दादा आपलं नाव काय आहे? अक्षय टोंगारे. आणि आपलं दादा? अमित टोंगारे. कुठले इथलेच आहे का? अरे वा, क्या बात आहे. आता आपल्यासाठी मस्त लिंबू सोडा बनवत आहेत आणि तिथं गंगापूरला बॅक वॉटरचे तिथंच यांचं शॉप आहे. तर आता मस्त लिंबू सोडा घेऊ आणि थोडं मग खाली उतरू आपण. इथं आले असतील ना खाली? नाही, इकडे एक गाड्या आल्या होत्या, पण ते कोणत्या होत्या माहिती नाही ना. दिल्लीहून आले होते, दिल्लीहून सोमा वाईनला थांबले होते ते. आपला लिंबू सोडा आला आहे. धन्यवाद दादा. ओके, आता लिंबू सोडा फिनिश करू मित्रांनो आणि खालच्या बाजूला थोडं बॅक वॉटरकडे जाऊ. चिअर्स. मस्त एकदम. मित्रांनो, आपण लिंबू सोडा घेतला. त्या दादांनी पण आपल्याला सांगितलं की काल परवाला इथं 10 गाड्या खाली उतरल्या होत्या. इथं माझ्या मागे तुम्ही बघू शकता 10 गाड्या त्यांनी खाली उतरवल्या होत्या. तेच दिल्लीचे सगळे बाईकर्स होते. आणि समोरचा व्ह्यू चेक करा, जबरदस्त असा व्ह्यू आहे. ऊन तर प्रचंड आहे, पण गर्दी पण एकदम प्रचंड आहे त्याच्यासोबत. समोर व्ह्यू चेक करा. सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. काही जण बोटिंग पण करतायत. तिथे येल्लो कलरची बोट आहे बघा तिथे. झूम करून दाखवतो मी. हे बाई येल्लो बोट. आणि इकडे कुठेतरी त्यांनी खालपर्यंत गाड्या उतरवल्या होत्या असं त्यांच्या बोलण्यात आलं. ठीक आहे, काय हरकत नाही. कधीतरी परत येईल भेटीचा योग. आता एक 10-15 मिनिटं इथं थांबू आणि मग निघू. थोडं खाली जाऊन येऊ शेतात हे मग निघू. मित्रांनो, आपण थोडं खालपर्यंत उतरलो होतो. तर आता आपल्याला बराच वेळ झाला इथं थांबून. सुंदर असा व्ह्यू आहे. आपण ते वरती तिथं त्या दादाकडे सोडा पिलो होतो. गाडी पण तिथंच बाजूला लावलेली आहे. खरं तर आपण जेट प्रभज्योत यांना पूर्ण ग्रुपला भेटायला आलो होतो, पण ती भेट काही पॉसिबल झाली नाही. त्याची थोडी खंत आहे मनामध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही. चला आता इथून निघूया. चला मित्रांनो, आता आपण गाडी इथं लावली तिथं निघूया. आलो इथं म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवू. आज आपल्याला ते नेहमी दादा भेटतात, ते पण नाही, ते सुट्टीवर आहेत. त्यांच्याकडे वडापाव एकदम जबरदस्त भेटतो. मागे मी आणि मिलिंद सर आलो होतो तेव्हा मस्तपैकी दोघांनी आम्ही 2-2 वडापाव खाल्ले होते. पण ते सोड्यावाल्या दादांना विचारलं तर ते म्हणे ते आज सुट्टीवर आहेत. तर त्याच्यामुळे त्यांची पण भेट झाली नाही आज. निघूया आता घराच्या दिशेने. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जेट प्रभज्योत सर तर आपल्याला काही भेटले नाही, पण नक्की भेटू पुन्हा.
ते त्र्यंबकून कदाचित डायरेक्ट सापुतारा मार्गे सुरतला जाणार होते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.